तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत, प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता, महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध, त्या तथागतांचा पावन आणि पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व गुणप्रतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी भगवंतांचे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मंगलदायी असे धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करत आहोत। धम्मपद, गाथा आणि कथा या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ग्रंथावरती आपण धम्मदेशना श्रवण करत आहोत। यापूर्वीच्या भागामध्ये आपण महास्तवीर सारिपुत्त यांची परिव्रज्या कशा प्रकारे झाली या संदर्भामध्ये देशना श्रवण केली होती। आजच्या या देशनेमध्ये सारिपुत्त म्हणते अग्रश्रावक कसे बनले, अग्रश्रावक बनण्यासाठी त्यांनी किती महान आणि असीम असं पुण्यकर्म केलं, कुशल कर्म केलं, या संदर्भामध्ये आपण ही देशना बघणार आहोत। कारण भिक्षूंच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली होती जेव्हा सारिपुत्त आणि महामुद्गलायन भगवंताकडे येत असतात, तेव्हाच भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, ते जे दोन मित्र येत आहेत ते दोन मित्र माझ्या धम्माचे अग्रश्रावक बनणार आहे। तेव्हा अनेक भिक्षूंना असं वाटतं की भगवंताने तोंड पाहून या दोघांना पद दिले आहे, कारण संघामध्ये पंचवर्गीय परिवर्जक आहेत, संघामध्ये येश आहे, येशचे 55 मित्र आहे, षडवर्गीय भिक्षू आहेत, नदी काश्यप, गया काश्यप, उर्वेला काश्यप आहे। एवढे मोठे सिनियर भिक्खू सोडून भगवंताने आताच नवीन प्रवर्जित झालेल्या या भिक्षूंना धम्मामध्ये अग्रस्थान दिलेलं आहे। अशा प्रकारे भिक्षूंच्या मनामध्ये शंका आणि कुशंका उत्पन्न होत असते। तेव्हा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, मी कोणाचंही तोंड पाहून कोणालाही पद दिलेलं नाही आहे। ज्यांनी जशा प्रकारचं पुण्यकर्म केलं, जशा प्रकारचं कुशल कर्म केलं आणि ते पुण्यकर्म, ते कुशल कर्म करत असताना त्याने जे परिश्रम घेतले, मेहनत घेतली, त्यांचं ध्यान मनन चिंतन केलं आणि अनंत पारमिता आपल्या जीवनामध्ये पूर्णत्वास नेलेला आहे, त्या पारमितेचं फळ त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे। कारण भगवंत असे म्हणतात की आपण जशा प्रकारचे संकल्प करत असतो त्या संकल्पाला अनुसरून वर्तमान काळामध्ये आपल्याला सुख आणि दुःख प्राप्त होत असते। अनेक लोकांचे मिथ्या संकल्प सुद्धा असतात किंवा अनेक लोकांचे सम्यक संकल्प सुद्धा असतात। जे ज्ञानी लोक असतात, प्रज्ञावान लोक असतात, बुद्धिमान लोक असतात, तर त्यांचे सम्यक संकल्प असतात, परंतु जे मिथ्या दृष्टीचे लोक असतात, अकुशल कर्म करणारे लोक असतात, तर त्यांचे मात्र मिथ्या संकल्प असतात। जो मनुष्य जशा प्रकारचे संकल्प करत असतो तशा प्रकारचं सुख आणि दुःख त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते।
आणि भगवंत असे म्हणतात की तुम्ही जे काही कर्म करता, जे काही कार्य करत असता, तर ते कार्य उद्देशपूर्तीने आपण केलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं दान कर्म, पुण्यकर्म, शीलाचं अनुसरण, प्रज्ञेचा अभ्यास जर आपण करत असेल तर आपल्या जीवनामध्ये एक विशेष आपण संकल्प मनामध्ये धारण केला पाहिजे की मी माझ्या जीवनामध्ये हे जे पुण्यकर्म करत आहे, हे जे कुशल कर्म करत आहे, ही दानपारमिता माझी पूर्णत्वास नेत आहे, मी प्रज्ञेचा अभ्यास करत आहे, हे सर्व प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म मी जो संकल्प केला आहे तो संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी हे पुण्यकर्म, हे कुशल कर्म सहाय्यक ठरो. अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संकल्प करून जर पुण्यकर्म केलं, कुशल कर्म केलं तर तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो. म्हणजे संकल्प केला नाही आणि पुण्यकर्म आपण केलं तर त्याचं पुण्य होत नाही असं नाही आहे. त्याचं सुद्धा पुण्य होते, ते सुद्धा कुशल कर्मच होते. परंतु जर संकल्प करून तुम्ही जर कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं तर त्या संकल्पाची पूर्ती होण्यासाठी ते पुण्यकर्म, ते कुशल कर्म तुम्हाला सहाय्यक ठरत असते. आणि भगवंत सारिपुत्त आणि महामोग्गलायन यांना अग्रस्थान त्याने दिलेलं आहे. तर भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, त्यांनी जे संकल्प केले होते, त्यांनी जे मागितलं होतं तेच त्यांना मी दिलेलं आहे. मी कोणालाही तोंड पाहून पद दिलं नाही. आणि भगवंत त्यांचं पूर्वकर्म सांगतात. पूर्वकर्म सांगताना भगवंत असत की भिक्षूंनो, कौंडिन्य यांनी जे कुशल कर्म केलं होतं, पुण्यकर्म केलं होतं आणि त्या पुण्यकर्माच्या बलाने अरंत प्राप्तीची त्यांनी अभिलाषा केली होती की मला सर्वात अगोदर अरंत पदाचा लाभ हो. त्यांना तशा प्रकारचं लाभ झाला. आपल्या चॅनलवरती कौंडिन्य याचं पूर्वकर्म आपण सांगितलेलं आहे. त्यानंतर यश यांनी सुद्धा कोणतं कुशल कर्म केलं होतं, पुण्यकर्म केलं होतं, त्यांचा त्या पुण्यकर्माच्या बलाने त्यांना लाभ झाला. त्यांच्या मित्राने सुद्धा ते पुण्यकर्म केलं होतं आणि अरहंत प्राप्तीची त्यांनी अभिलाषा केली होती, त्यांना अरहंतपद प्राप्त झालं. षडवर्गीय भिक्खूंनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये केवळ अरहंत प्राप्तीचं कुशल कर्म, पुण्यकर्म केलं होतं तर त्यांना ते प्राप्त झालं. नदी काश्यप, गया काश्यप, विवेला काश्यप यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये अरहंत प्राप्तीचं पुण्यकर्म, कुशलकर्म संकल्प केला होता, त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे मी कोणालाही तोंड पाहून पद दिलेलं नाही आहे. अशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी विश्लेषण करत असतात. तेव्हा भिक्षू म्हणतात की भगवान, मग सारिपुत्त आणि महामोग्गलायन यांनी कोणतं कुशल कर्म केलं होतं, यांनी कोणतं पुण्यकर्म केलं होतं. भगवंत समोर भिक्षूंनो, एक वेळचा प्रसंग आहे आणि भगवंत सारिपुत्त आणि महामोग्गलायन यांचं पूर्वकर्म सांगतात की त्यांनी त्या पूर्वकर्मामध्ये कोणत्या प्रकारचं असं कर्म केलं होतं, कोणता संकल्प केला होता, त्या संकल्पाला अनुसरून त्यांना अग्र श्रावक पद प्राप्त झालेलं आहे. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, एक वेळचा प्रसंग आहे. सारिपुत्त एका अत्यंत धनवान कुळामध्ये त्यांचा जन्म झालेला असतो. तेव्हा त्यांचं नाव शरद मानवक अशा प्रकारचं असतं. महामोग्गलायन यांचा अत्यंत धनवान कुळामध्ये जन्म झाला असतो, ज्याला महाशाल कुल अशा प्रकारे म्हटलं जात असते. या दोघांचाही अत्यंत धनवान कुळामध्ये जन्म झालेला असतो आणि विशेष रूपाने याही जन्मामध्ये त्यांची अत्यंत दृढ अशी मैत्री असते. आणि त्या मैत्रीच्या बलाने जे काही दोघंही कर्म करत असतात तर त्या कर्माला अनुसरून ते जीवन जगत असतात. शरद मानवक त्या गावातील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाधनवान कुळामध्ये जन्मास येत असतो. काही दिवसानंतर त्याचे मातापिता जेव्हा मृत्यूला प्राप्त होत असतात, मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर त्या संपूर्ण धनसंपत्तीचा तो अधिकारी बनतो आणि तो विचार करतो की माझ्याकडे एवढी धनसंपदा आहे आणि ही धनसंपदा मी काय करणार आहे. मी काहीतरी माझ्या पारलौकिक
जीवनाच्या संदर्भामध्ये विचार केला पाहिजे. हे भौतिक जीवन क्षणभंगूर आहे, नष्ट होणार आहे, अशा प्रकारे शरद मानवक यांच्या मनामध्ये विचार उत्पन्न होत असतो. आणि हा विचार उत्पन्न झाल्यानंतर तो विचार करतो की आपण प्रवर्जित झालं पाहिजे. आणि प्रवर्जित होण्याच्या पूर्वी तो संपूर्ण जे आपली धनसंपदा असते, ती संपूर्ण धनसंपदा, जे गोरगरीब लोक असतात, अनाथ असतात, असह्य असतात, अशा सर्व प्रकारच्या लोकांना आपल्याकडे असणारी असंख्य धनसंपदा तो दान स्वरूपामध्ये देत असतो. आणि संपूर्ण धनसंपत्ती दान दिल्यानंतर, कारण तो विचार करतो की हे जे सांसारिक जीवन आहे, हे सांसारिक जीवन अनेक प्रकारच्या दुःखाने ग्रासलेलं आहे. आणि मग या सांसारिक जीवनामध्ये आपण राहून सुद्धा केवळ दुःखाला प्राप्त करू शकतो. म्हणून आध्यात्मिक सुखाची आपण प्राप्ती केली पाहिजे. आणि या भावनेला अनुसरून तो दानकर्म करत असतो. आणि आपल्या मित्राकडे जातो. श्रीवर्धन त्यांचं नाव असतं. तर श्रीवर्धनकडे तो जातो आणि त्यांना म्हणतो की मित्रा, मी या सांसारिक जीवनाच्या संदर्भामध्ये विचार केला तर हे सांसारिक जीवन केवळ दुःखमय आहे. मी प्रवर्जित होण्याचा विचार करतोय, तर तू सुद्धा माझ्यासोबत प्रवर्जित व्हावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा श्रीवर्धन म्हणतो की सौम्य मित्रा, मी काही प्रवर्जित होत नाही, तू मात्र प्रवर्जित हो. मी कौटुंबिक राहूनच माझ्या जीवनामध्ये कुशलकर्म पुण्यकर्म करेल. तेव्हा शरद मानवक म्हणतो की ठीक आहे, असंही तरी पारलौकिक जीवनामध्ये, म्हणजे या संसाराचा त्याग करून पारलौकिक जीवनाच्या संदर्भामध्ये विचार करणारे फार लोक कमी असतात. आणि सुखाच्या मार्गाने असंही तरी कोणी कोणाच्या सोबत येत नाही. प्रत्येकाला सुखाचा मार्ग हा स्वतः त्याचा अवलंब करावा लागतो. आणि अशा प्रकारे तो विचार करून त्या ठिकाणी हिमालय पर्वतामध्ये जात असतो. हिमालय पर्वतामध्ये गेल्यानंतर त्यांना एक शिष्य मिळतो, 2 शिष्य मिळतात, 3 शिष्य मिळतात, 4 शिष्य, अशा प्रकारे वाढत वाढत जाऊन त्यांचे 74,000 शिष्य समूह निर्माण होत असतो. शरद मानवक ध्यान मनन चिंतन करत असतो. आणि ध्यान मनन चिंतन करून अभिज्ञा आणि 8 समापती यांना तो प्राप्त करत असतो. यांच्याद्वारा कशिनांचा तो अभ्यास करतो. आणि कशिनांच्या अभ्यासाद्वारा तो अशा प्रकारे पुण्यकर्म करत असतो. त्यांच्या सोबत त्यांचे जे 74,000 जटिल जे अनुयायी असतात, तपस्वी असतात, तर ते तपस्वीसुद्धा 8 समापती अभिज्ञा यांना ते प्राप्त करत असतात. अशा प्रकारे ते जीवन जगत असतात. इकडे अनुमोदस्सी सम्यक संबुद्ध या जगामध्ये अवतरित झालेले असतात. सम्यक संबुद्ध आपल्या निरोध समाधीमधून उठत असतात. आणि निरोध समाधीमधून उठत असताना संपूर्ण या ब्रह्मांडाचं ते अवलोकन करत असतात. अवलोकन करत असताना सम्यक संबुद्धांची एक विशेषता असते की जेव्हा ते निरोध समाधीमधून उठत असतात आणि निरोध समाधीमधून उठल्यानंतर त्या दिवशी त्यांना जे कोणी दानपुण्य करत असेल तर त्यांना तात्काळ क्षणी लाभ होत असतो. आणि सम्यक संबुद्ध निरोध समाधीमधून उठल्यानंतर या संपूर्ण ब्रह्मांडाचं अवलोकन केल्यानंतर विचार करतात की आज कोण सत्यज्ञानाला प्राप्त करणार आहे, आज कोण माझ्या ज्ञानजाळामध्ये येणार आहे. आणि असं चिंतन करत असताना आपल्या प्रज्ञेने जाणतात ते की आज शरद मानवक, त्यांचा मित्र श्रीवर्धन आणि त्यांचे शिष्य 74,000 म्हणजे जटिल जे काही तपस्वी असतात ते आज ज्ञानजाळामध्ये येणार आहे. तेव्हा भगवंत त्यांच्यावरती अनुकंपा करतात. आणि अनुकंपा करून ज्या ठिकाणी शरद मानवक वास्तव्य करत असतो, ज्या जंगलामध्ये, तिथे भगवंत जात असतात. तिथे गेल्यानंतर जेव्हा असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असं उल्लेख आहे, भगवंताचं ते बल असतं, कारण दसबलधारी भगवंताला आपण म्हणत असतो. तर भगवंत आकाश मार्गाने येतात असं म्हटलं आहे. आणि जिथे शरद मानवक म्हणजे वास्तव्य करत असतो तर तिथे ते असतात. 74 जे काही हजार जटिल अनुयायी असतात ते सर्वच्या सर्व जंगलामध्ये कंदमुळे आणण्यासाठी गेले असतात, फळं आणण्यासाठी गेले असतात, फुलं आणण्यासाठी गेले असतात. म्हणजे नित्य
त्यांची जी काही दिनचर्या असते त्या पद्धतीने ते जीवन जगत असतात. एकटेच शरद मानवक असतात. जेव्हा भगवंत आकाशमार्गाने त्यांच्याकडे येतात आणि त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांचं जे आसन असते त्या आसनावरती ते बसत असतात. शरद मानवक त्यांना प्रणाम करतो, वंदन करतो आणि त्यांची चर्या बघतो. चर्या बघितल्यानंतर तो विचार करतो की अशा प्रकारच्या महाशुभ लक्षणाने युक्त असणारा महापुरुष जर संसारामध्ये राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट बनू शकतो आणि त्याने जर ग्रहत्याग केला तर तो निश्चितपणे सम्यक संबुद्ध बनू शकतो. हे निश्चितपणे सम्यक संबुद्ध असले पाहिजे. आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे, त्यांना प्रणाम केला पाहिजे. लगेच शरद मानवक त्यांच्याकडे जातो, त्यांना प्रणाम करतो, वंदन करतो आणि प्रणाम केल्यानंतर वंदन केल्यानंतर हात जोडून त्यांच्या जवळ बसत असतो. अगदी काही क्षणानंतर जे जंगलामध्ये 74,000 तपस्वी गेलेले असतात ते सर्वच्या सर्व तपस्वी पुन्हा कंदमुळे, फळे वगैरे पुष्प घेऊन येत असतात आणि ते बघतात की अरे आपल्या गुरुच्या आसनावरती हा म्हणजे तपस्वी कोण बसला आहे, तर निश्चितपणे आपल्या गुरुपेक्षा ते श्रेष्ठ असले पाहिजे. तेव्हा शरद मानवकाकडे ते जातात आणि म्हणतात की आचार्य, आतापर्यंत या जगामध्ये आम्ही असं जाणत होतो, असं समजत होतो की आपल्यापेक्षा ज्ञानी, आपल्यापेक्षा प्रज्ञावान, विद्वान या जगामध्ये दुसरं कोणीही नाही आहे. परंतु आपल्या आसनावरती या महापुरुषांना बसलेलं बघून आम्हाला असं वाटतं की तुमच्यापेक्षा ते श्रेष्ठ असले पाहिजे. तेव्हा शरद मानवक नम्रतेने म्हणतात की भिक्षूंनो, असं म्हणू नका, कारण तुम्ही कुठे तुलना करत आहात. एका सुमेरू पर्वताची एका सरसूसोबत तुम्ही तुलना करत आहात, कारण हे महान सम्यक संबुद्ध आहेत आणि माझी तुलना तुम्ही त्यांच्यासोबत करू नका. तेव्हा ते तपस्वी विचार करतात की आपले आचार्य जर सुमेरू पर्वताची यांना जर उपमा देत असतील तर निश्चितपणे हे महान असले पाहिजे, ज्ञानी असले पाहिजे. लगेच ते 74,000 जटिल अनुयायी त्यांना प्रणाम करतात, वंदन करतात. तेव्हा शरद मानवक विचार करतो की बुद्धांचं आपल्याला स्वागत करायचं आहे, सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे, आपण कशा प्रकारे केला पाहिजे. आणि ते विचार करत असताना ते जाणतात की आता ही भोजनाची वेळ आलेली आहे. सध्या आपल्याकडे जे काही असेल ते त्यांना आपण भोजन दिलं पाहिजे. आणि जे काही तपस्वी जंगलामधून फळं आणत असतात, कंदमुळे आणत असतात, ते सर्वच्या सर्व फळं आणि कंदमुळे भगवंताला ते दान करत असतात. असं म्हटलं आहे की भगवंताला जे काही भोजन दिलं जात असते तर त्या भोजनामध्ये म्हणजे नित्यनियमाने जे काही देवतागण असतात तर ते देवतागण त्यामध्ये ओजस देत असतात. म्हणजे भगवंताला दिलेलं जे भोजन आहे तर ते नेहमी स्वादिष्ट असते, अत्यंत रुचकर असते. भगवंत ते भोजन ग्रहण करत असतात. भोजन ग्रहण केल्यानंतर भगवंत विचार करतात की शरद मानवक यांना जे काही त्यांनी सन्मान केला आहे, स्वागत केला आहे, याच्यासाठी निश्चितपणे आपण त्यांच्या दानाचं अनुमोदन केलं पाहिजे. तर अनुमोदन करत असताना भगवंत विचार करतात की आपले अग्रश्रावकसुद्धा इथे असले पाहिजे आणि आपले भिक्षूसुद्धा असले पाहिजे. असं म्हणता क्षणी असं म्हटलं आहे की भगवंताचे दोनही अग्रश्रावक आणि त्यांच्यासोबत 1,00,000 भिक्षू असतात. ते सर्वच्या सर्व तिथे येत असतात. जेव्हा शरद मानवक असा विचार करतो की भगवंताचा आपण यथायोग्य सन्मान केला पाहिजे, त्यांचा सत्कार केला पाहिजे, तेव्हा आपल्या शिष्यांना सांगतात की भिक्षूंनो, तुम्ही जंगलामध्ये जा, अत्यंत सुंदर सुंदर पुष्प आणा, फळं आणा. अशा प्रकारे सर्व शिष्यांना आपल्या आदेश देतात. सर्वच्या सर्व 74,000 जटिल अनुयायी असं म्हटलं आहे की जंगलामध्ये जातात, अत्यंत सुंदर सुंदर असे पुष्प आणतात आणि पुष्प आणल्यानंतर स्वतः शरद मानवक भगवंतासाठी अत्यंत सुंदर, मनमोहक, अत्यंत उच्च अशा प्रकारचं एक आसन तयार करत असतात. भगवंताचे जे अग्रश्रावक निशब आणि अनोम असतात तर यांच्यासाठी सुद्धा दोन्ही बाजूने 2 सुंदर अशा प्रकारचे आसन ते तयार करत असतात. 1,00,000 भिक्षूंसाठी सुद्धा त्या ठिकाणी ते आसन तयार करत असतात
आणि अशा प्रकारे एवढ्या भिक्षूंसाठी आसन तयार केल्यानंतर शरद मानवक भगवंताच्या समोर दोन्ही हात जोडून त्या ठिकाणी बसत असतो. भगवंत चिंतन करतात की शरद मानवक अत्यंत महान असं कुशल कर्म करत आहे, पुण्यकर्म करत आहे, तर याच्या पुण्याचं आपण अनुमोदन केलं पाहिजे. तेव्हा भगवंत निरोध समाधीमध्ये जात असतात. भगवंत निरोध समाधीमध्ये गेलेले त्यांचे अग्रश्रावक बघतात, भिक्षू बघतात. तेव्हा अग्रश्रावक सुद्धा निरोध समाधीमध्ये जात असतात, भिक्षू सुद्धा निरोध समाधीमध्ये जात असतात. म्हणजे 7 दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारचं कार्य न करता केवळ ध्यान मनन चिंतन करणे, त्याला निरोध समाधी असं म्हटलं आहे. भगवंताचा संपूर्ण भिक्खू संघ निरोध समाधीमध्ये जात असतो. आणि निरोध समाधी त्यांनी लावल्यानंतर अन्य जे काही जे तपस्वी असतात, तर ते तपस्वी जेवढा वेळ त्यांना तिथे बसायचा आहे तेवढा वेळ ते तिथे बसत असतात. आणि मग अन्य आपले कामंसुद्धा करत असतात. ते जंगलामध्ये जातात, फळं आणतात, फुलं आणतात. परंतु शरद मानवक मात्र 7 दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारे आपली क्रिया न करता केवळ भगवंताकडे बघत असतात, अग्रस्रावाकडे बघत असतात. हात जोडून 7 दिवसापर्यंत त्या ठिकाणी ते राहत असतात. 7व्या दिवशी जेव्हा भगवंत निरोध समाधीमधून म्हणजे उठतात आणि निरोध समाधीमधून उठल्यानंतर शरद मानवकाने आणि त्यांच्या शिष्याने जे कुशल कर्म, जे पुण्यकर्म केलं असतं, त्या कुशल कर्माचं, त्या पुण्यकर्माचं भगवंत अनुमोदन करत असतात. कारण भगवंत असे म्हणतात, यांनी खूप कठीण अशी परिचर्या केली आहे, यांनी खूप कठीण असं कार्य केलं आहे, निश्चितपणे यांनी केलेल्या कार्याचं त्यांना फळ मिळालं पाहिजे. तेव्हा भगवंत आपले अग्रश्रावक निसब यांना आदेश देतात की निसब, या संपूर्ण जटिल अनुयांनी जे काही पुण्यकर्म केला, कुशल कर्म केला आहे, या कुशल कर्माचं, पुण्यकर्माचं आपण अनुमोदन करावं. निसब अग्रश्रावक प्रज्ञापारमितीच्या द्वारा अत्यंत सुंदर आणि मार्मिक असा उपदेश देत असतो. परंतु त्यांचा उपदेश श्रवण करून जे तपस्वी असतात त्यांना विशेष असा लाभ होत नाही. त्यांचं मन प्रसन्न होते, आनंदी होते. पुन्हा भगवंत आपले जे द्वितीय अग्रश्रावक आहेत अनुम, यांना सुद्धा उपदेश करण्यासाठी सांगत असतात. तेही सुद्धा त्रिपिटकांच्या आधारावरती अत्यंत मार्मिक अशी देशना देत असतात. परंतु ही देशना त्या तपस्व्यांना अधिक लाभकारक होत नाही. तेव्हा भगवंत प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या 74,000 जटिल अन्यांना उपदेश करत असतात. उपदेश करत असताना भगवंत दान, शील, प्रज्ञा ह्यावरती उपदेश देत असतात. उपदेश दिल्याबरोबर जे 74,000 जटिल अन्वय असतात ते सर्वच्या सर्व अरहंत पदाला प्राप्त होत असतात, दुःखमुक्त होत असतात. परंतु शरद मानवकाला मात्र कुठल्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त होत नाही. इथे आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की शरद मानवक अत्यंत विद्वान होते, ज्ञानी होते, प्रज्ञावान होते. त्यांचे 74,000 जटिल अनुयायी तपस्वी जर अरहंत पदाला प्राप्त होऊ शकतात, तर मग शरद मानवक अरहंत पदाला का प्राप्त होत नाही? कारण 5 म्हणजे अभिज्ञा आणि 8 समापती त्यांना प्राप्त झालेल्या असतात. कशींचा ते अभ्याससुद्धा करत असतात. परंतु शरद मानवक यांच्या मनामध्ये डावाडोल असतो. त्यांचं चित्त भगवंताच्या देशनेकडे विशेष रूपाने नसतं. तर भगवंताच्या बाजूला जे भगवंताचे अग्रश्रावक बसलेले असतात, तर त्या अग्रश्रावकाकडे त्यांचं चित्त असते. तेव्हा ते भगवंताला म्हणते की भगवान, आपल्या बाजूला जे बसलेले आपले अग्रश्रावक आहे, तर या बुद्ध शासनामध्ये त्यांचं काय योगदान आहे, बुद्ध शासनामध्ये त्यांची काय विशेषता आहे? तेव्हा अनुमोदसी भगवंत असे म्हणतात की शरद, हे जे माझ्या उजव्या बाजूला बसलेले आहे, तर ते माझे अग्रश्रावक निसब आहे. माझ्या डाव्या बाजूला जे बसलेले आहे ते अनुम माझे द्वितीय अग्रश्रावक आहे. बुद्ध शासनामध्ये माझ्यानंतर जर धम्माला कोणी परिवर्तित करू शकत असेल, धम्माला जर कोणी गती देऊ शकत असेल, तर हे 2 माझे अग्रश्रावक आहे. अशा प्रकारे भगवंत शरद मानवक यांना सांगतात. तेव्हा शरद मानवक म्हणतो की भगवान, मी जे कुशल कर्म केला आहे, मी जे पुण्यकर्म केला आहे,
या 7 दिवसापर्यंत जेवढं माझ्या काया वाचा मनाने कुशल कर्म झालं, पुण्यकर्म झालेलं आहे, जेवढी भगवान मी आपली सेवा केलेली आहे, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने भगवान मी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जे सम्यक संबुद्ध असतील त्या सम्यक संबुद्धांचा अग्रश्रावक बनावे, अशा प्रकारे मला आशीर्वाद द्या. तेव्हा अनुमोदस्य भगवंत जाणता की खरोखर याने जो संकल्प केलेला आहे तो संकल्प पूर्णत्वास जाणार आहे का. तेव्हा ते जाणतात की होय, अनेक कल्पानंतर या भूमीमध्ये सिद्धार्थ सम्यक संबुद्ध जन्मास येणार आहे. ज्या सिद्धार्थ सम्यक संबुद्ध शाक्य कुळामध्ये त्यांचा जन्म होईल, त्यांची माता महामाया देवी असेल, पिता राजा शिदुधन असतील, यांचा पुत्र राहुल असेल, पत्नी यशोधरा असेल, यांचे उपस्थापक भंते आनंद असतील आणि त्या भगवंताचे अग्रश्रावक हा शरद मानवक सारिपुत्त या नावाने या सृष्टीमध्ये असेल. महामोग्गलायन यांचे द्वितीय अग्रश्रावक असतील. अशा प्रकारे भगवंत जाणतात आणि म्हणतात की तुमचं मनोरथ निश्चितपणे पूर्ण हो. अशा प्रकारे भगवंत त्यांना आशीर्वाद देतात आणि आशीर्वाद दिल्यानंतर पुन्हा ते विचार करतात की आपण आपल्या मित्राला सुद्धा ही गोष्ट सांगितली पाहिजे. त्यांच्याकडे गेल्यानंतर श्रीवर्धन त्यांचं अत्यंत सन्मान करतो, त्यांना बसण्यासाठी आसन देतो आणि त्यांना म्हणतो की मित्रा, तुझ्यासोबत जे असणारे जे 74,000 जटिल अनुयायी कुठे गेले आहे, तू एकटाच आलेला आहे. तेव्हा शरद मानवक म्हणतो की आमच्या निवासस्थानी अनुमोदस्य सम्यक संबुद्ध आले होते. त्या भगवंताने आम्हाला उपदेश दिला आणि माझे संपूर्ण शिष्य 74,000 शिष्य अरहंत पदाला प्राप्त झाले. मी मात्र कोणत्याही प्रकारे ज्ञानाला प्राप्त केलं नाही, कारण मी भगवंताचे जे अग्रश्रावक आहे त्या अग्रश्रावकांच्या प्रती माझ्या मनामध्ये विचार उत्पन्न होत होता आणि त्या भगवंताकडे मी येणाऱ्या बुद्ध शासनामध्ये जे सम्यक संबुद्ध असतील त्यांचं अग्रश्रावक पद मागितलं आहे. अद्याप त्यांचं द्वितीय अग्रश्रावक पद शिल्लक आहे. तू सुद्धा त्यांच्याकडे जा आणि त्यांना तशा प्रकारची याचना कर, अशा प्रकारे शरद मानवक आपला मित्र श्रीवर्धन यांना सांगत असतो. श्रीवर्धन म्हणतो की माझं तर काही त्यांच्यासोबत परिचय नाही आहे. तेव्हा शरद मानवक म्हणतो की तू त्याची काळजी करू नको, तू फक्त त्यांच्या स्वागताची तयारी कर. आणि श्रीवर्धन सुद्धा अत्यंत प्रसन्नतेने अत्यंत श्रद्धेने सुंदर अशा प्रकारच्या मंडपाची व्यवस्था करत असतो. सुंदर त्या ठिकाणी वाळू बिछून म्हणजे अत्यंत सुंदर अशा फुलाचे आसन त्या ठिकाणी तो तयार करतो. इकडे सम्यक संबुद्धाकडे अनुमोदस्य भंतेकडे शरद मानवक जातो आणि त्यांना विनंती करतो की आपल्या मित्राकडे आपण चलावं. तेव्हा भगवंत 1,00,000 भिक्खूसह आणि हे जे 74,000 तपस्वीसुद्धा अरहंत झाले असतात, एवढ्या विशाल भिक्खू संघासह भगवंत श्रीवर्धन यांच्या घरी येत असतात. तेव्हा अत्यंत सन्मानपूर्वक त्यांचं ते स्वागत करतो, सन्मान करतो. भगवंताला भिक्खू संघाला स्वतःच्या हस्ते तो भोजन देत असतो. छोटंसं आसन घेऊन भगवंताच्या जवळ तो बसतो आणि म्हणतो की भगवान, आजपासून 7 दिवसापर्यंत आपण माझ्याकडे भोजनाचं निमंत्रण स्वीकारावं आणि 7 दिवस अशाच प्रकारचं पुण्यकर्म, कुशलकर्म, दानकर्म, चिवरदान, सर्व प्रकारचं कुशलकर्म 7 दिवसापर्यंत तो करत असतो. 8व्या दिवशी एक छोटंसं आसन घेतो आणि म्हणतो की भगवान, मी जे कुशलकर्म केलं आहे, मी जे पुण्यकर्म केलं आहे, या कुशलकर्माच्या बलाने, या पुण्यकर्माच्या बलाने भगवान येणाऱ्या सम्यक संबुद्धाच्या काळामध्ये हा जो माझा मित्र शरद मानवक आहे यांनी अग्रश्रावकाचं पद मागितलेलं आहे. भगवान, मी आपणासमोर याचना करत आहे की जे द्वितीय भगवंताचं अग्रश्रावक पद आहे ते द्वितीय अग्रश्रावक पद मला प्राप्त व्हावे, जे मी कुशलकर्म केलं, पुण्यकर्म केलं या बलाने. तेव्हा भगवंत जाणतात की खरोखर यांना द्वितीय अग्रश्रावक पद प्राप्त होऊ शकते का. भगवंत जाणतात की होय, याने जे कुशलकर्म केलं, पुण्यकर्म केलं, या कुशलकर्माच्या बलाने, या पुण्यकर्माच्या बलाने यांना सुद्धा द्वितीय अग्रश्रावक पद प्राप्त होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे भगवंत शरद मानवक आणि श्रीवर्धन यांनी जे कुशलकर्म केलं, पुण्यकर्म केलं, या कुशलकर्माच्या पुण्यकर्माच्या संदर्भामध्ये सांगतात आणि म्हणतात की भिक्षुनो, त्यांनी जे संकल्प केले होते, कारण सम्यक संबुद्धांच्या समोर त्यांनी प्रत्यक्ष रूपाने अग्रश्रावक पद
आम्हाला प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून पुण्यकर्म केले होते, कुशल कर्म केले होते. या कुशल कर्माच्या बलाने, या पुण्यकर्माच्या बलाने या बुद्ध शासनामध्ये त्यांना अग्रश्रावक पद प्राप्त झाले आहे. भिक्षूंनो, मी कोणालाही तोंड पाहून पद दिलेलं नाही आहे. ज्यांनी जे कुशल कर्म केले होते, ज्यांनी जे पुण्यकर्म केले होते, त्या पुण्यकर्माच्या बलाने त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारे भगवंत संपूर्ण भिक्खू संघाला सारिपुत्त आणि महामोग्गलान यांनी कोणत्या कुशल कर्माच्या बलाने अग्रश्रावक पद प्राप्त केला आहे या संदर्भामध्ये देशना देत असतात. तेव्हा भिक्षू पुन्हा विचार करतात की भगवान, संजय वेलट्टीपुत्राची अशी गती का झाली आहे? संजय वेलट्टीपुत्र या भावनेला, मृत्यूला तो प्राप्त का झाला आहे? तेव्हा भगवंत असे म्हणतात की संजय हा मिथ्या दृष्टीचा होता आणि मिथ्या दृष्टीचा असल्यामुळे त्यांनी सत्याला जाणलं नाही, तो सत्याला समजू शकला नाही. तेव्हा भगवंत वरील 2 गाथा म्हणत असतात. असारे सारमत्तीनो सारेच सारदस्सिनो ते सार नादि गच्छन्ति मिच्छा संकप्प गोचरा. सारच्च सारतो यत्वा असारच्च असारतो ते सारं नादि गच्छन्ति सम्मा संकप्प गोचरा. म्हणजे या संसारामध्ये जो मनुष्य साराला असार समजतो आणि असाराला सार समजतो तो सत्यापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही. परंतु जो मनुष्य सत्याला सत्य समजतो आणि असत्याला असत्य समजतो तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सत्याला प्राप्त होत असतो. भगवंत असे म्हणतात की तुम्ही प्रज्ञावान होते, तुम्ही ज्ञानी होते आणि ज्ञानी असल्यामुळे तुम्ही सत्याला सत्य जाणलं, असत्याला असत्य जाणलं. परंतु संजय मात्र मिथ्या दृष्टीचा होता, अकुशल कर्म करणारा होता आणि मिथ्या दृष्टीचा असल्यामुळे त्याने सत्याला असत्य समजलं आणि असत्याला सत्य समजलं. म्हणजे अशा प्रकारे भगवंत सारिपुत्त आणि महामोग्गलान यांचं पूर्वकर्म सांगतात. ज्या पूर्वकर्माच्या बलाने या बुद्ध शासनामध्ये सारिपुत्त महाप्रज्ञावान आणि महामोग्गलान हे महावृद्धिमान म्हणून बुद्ध शासनामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. यावरून आपण एक बोध घेतला पाहिजे की मानवी जीवनामध्ये आपण जे काही कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करत असतो, ते संपूर्ण कुशल कर्म, पुण्यकर्म आपण एक ध्येय आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी असा संकल्प केला पाहिजे की मी माझ्या जीवनामध्ये जे कुशल कर्म करत आहे, पुण्यकर्म करत आहे, हे संपूर्ण कुशल कर्म, हे संपूर्ण पुण्यकर्म मी करत असलेल्या माझ्या संकल्पपूर्तीसाठी पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची भावना आपण सदा सर्व काळ केली पाहिजे. आणि निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रज्ञेला अनुसरून, आपल्या पारमितेला अनुसरून आपण संकल्प केला पाहिजे. कारण आपली जशी पारमिता असेल तशा प्रकारचे आपले संकल्प पूर्ण होऊ शकतात. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या पारमितेला अनुसरून, आपल्या कुशल कर्माला अनुसरून, आपल्या प्रज्ञेला अनुसरून सम्यक संकल्प करावा आणि त्यानुसार काया वाचा मनाने चांगले कर्म करावे, कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे आणि आपलं मानवी जीवन सफल बनवण्याचा प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपणा सर्वांच्या प्रती मंगलमैत्रीची भावना व्यक्त करून ही छोटीशी देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.